मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत आणि आपल्या सर्व मराठा बांधवांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करत आहेत। संपूर्ण व्हिडिओ पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर एबीडी मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा याच्या पाठी सगळ्यांनी राहायचं। प्रत्येकानं 10-10, 5-5 फूट अंतर सोडून चालायचं। जर दुसरी गाडी पास करायची असली तर रस्ता सुद्धा पाहिजे। जर आपल्याला घ्यायसाठी समोरचे गाव आले तर त्यांना आपल्या पुतळ्याच्या पुढे चालू द्या। आपली शिस्त कायमस्वरूपी राहू द्या। पुतळ्याच्या पाठीमागे सगळ्या आपल्या गाड्या असतील तेवढ्या चाला उद्यापासून। कोणीही मागं पुढे धावाधाव करू नका। सगळं नियोजन त्यामुळे विस्कळीत होतं आणि जे स्वप्न घेऊन आपण मुंबईकडे चाललो पुन्हा आपल्या डोक्यात 2-2 विचार सुरू होते। कुणाला काही लागलं का, कोणी जेवलं की नाही, हे विचार सुरू होते। त्यामुळं तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं हे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे आणि तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम केलं तर समाजाला अडचण यायचं काम नाही। तुम्ही जर स्वयंसेवक म्हणून काम नाही केलं तर कोणी करायचं। आरक्षण या मराठ्यांना मिळवून देण्यासाठी तुम्ही नाही येणार तर मग दुसरा कोण येणार। आपल्या जातीला डाग नाही लागला पाहिजे ही जबाबदारी तुम्ही नाही पार पाडणार तर दुसरा कोण पाडणार। या जातीचं वजन वाढलं पाहिजे, या जातीनं पुन्हा कॉलर टाईट केली पाहिजे, यासाठी जीवाची बाजी लावून तुमच्या जीवावर मी लढतोय। आता विरोधकांचे आवाज सुद्धा बंद करण्याचं काम या मराठा समाजाची एकजुटीने केलं। एक आता हिंमत नाही राहिली की मराठ्यांच्या विरोधात आणि आरक्षणाच्या विरोधात बोलायची।